आज मी मुंबईत खास आलेलो आहे तो आदरणीय बाबा आढाव यांना संपूर्ण पाठिंबा देण्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक वतीनं काही कारणामुळे मला काल येता आलं नाही. परंतु या वयात देखील आदरणीय बाबा आढाव यांनी लोकशाही वाचवण्याकरता जे काल आत्मक्लेश आंदोलन केलं, उपोषण केलं, त्याची नोंद संबंध देशात घेतली गेलेली आहे. आज महाराष्ट्रातले ज्येष्ठ गांधीवादी विचाराचे आणि समतेच्या विचाराचे, फुलेंच्या विचाराचे पाईक असलेले आदरणीय बाबा आढाव यांना संपूर्ण पाठिंबा देण्याकरता माझ्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या समवेत आमच्या काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत, आमचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आहेत. या ठिकाणी जे निकाल लागलेले आहेत ते इतके अनपेक्षित होते की त्याबद्दल अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी आलेली आहे, चर्चा झालेली आहे. आणि हे आता माझ्यासारखे मी जवळजवळ 7 सार्वत्रिक निवडणुका लढलेलो आहे, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. एक काही जर हवा असली, लाट असली तर एक राजकीय कार्यकर्त्यांना अंदाज येतो की काही बरोबर नाही आहे, काहीतरी उलट्या दिशेने हवा चाललेली आहे. 4-5 महिने झाले लोकसभा निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला 65% जागा, लोकसभेच्या जागा दिल्या. 48 पैकी 31 जागा म्हणजे जवळजवळ 2/3 जागा मिळाल्या. आणि महायुतीला एक अतिशय 10 वर्षाच्या कारकिर्दीवर त्यांनी एक नकारात्मक शिक्कामोर्तब केलं. त्यांच्या प्रगती पुस्तकावर फेल म्हणून शिक्का मारला. 35% फक्त 35% जागा मिळाल्या. आता 4-4.5 महिन्याच्या कालावधीमध्ये इतका मोठा बदल होईल हे असं काही कुठं आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये कुठं आपल्याला दिसत नाही. एक मी सांगितल्याप्रमाणे एक आपल्याला अंदाज येतो, जे लोक निवडणूक लढवतात त्यांना माहिती असतं की काहीतरी चुकतंय वगैरे. प्रत्येकाला पूर्ण आत्मविश्वास होता की इथं महाराष्ट्रामध्ये 10 वर्षानंतर सत्ता बदल होणार आहे. कारण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, संविधानाला झालेला धोका निर्माण झालेला आणि भ्रष्टाचार, विशेषतः आमदारांच्या पक्षांतरांच्यामुळं 50-50 खोकी घेऊन जो विषय झाला महाराष्ट्रामध्ये, तिथं काहीच याचा परिणाम झाला नाही. आणि ज्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या विरोधी मतदान केलं तेच लोक 3-4 महिन्यामध्ये इतके उलट मतदान करतील, याला विश्वास बसणं अवघड आहे. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे काही मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहोत असं त्या ठिकाणी. पण माझं यामध्ये स्पष्ट म्हणणं आहे की निवडणूक आयोग ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था आहे आणि या देशामध्ये मुक्त वातावरणामध्ये फ्री अँड फेअर निवडणुका घेण्याची त्यांची सार्वत्रिक जबाबदारी आहे. पण या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायचा कायदाच बदलला आणि ते स्वायत्त निवडणूक आयुक्त निवडले जावे त्याकरता सरन्यायाधीश, विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान यांची जी समिती होती ती बदलली आणि सत्ताधारी पक्षाचे 2 मंत्री, पंतप्रधान आणि 1 मंत्री म्हणजे पंतप्रधान आणि अमित शहा, दोघांच्याच विचारानं निवडणूक आयुक्त निवडले जातील असा संसदेमध्ये कायदा पास करून घेतला. आणि त्या कायद्याच्या अनुसार हे नवीन निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग निवडला गेला. त्यावेळेलाच आम्हाला सर्वांना शंका होती की या निवडणुका काही मुक्त वातावरणात, फ्री अँड फेअर वातावरणात होणार नाहीत. आणि संबंध निवडणुकीच्या आपण कार्यकालात पाहिलं तर पैशाचा वापर, सत्तेचा गैरवापर, जी भाषणं नरेंद्र मोदींनी केली त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेची भाषणं जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती त्यांना
5-6 वर्षाकरता निलंबित केलं गेलं होतं. भडके अगदी द्वेष पसरवणारी भाषणं मग योगी आदित्यनाथचे असतील, नरेंद्र मोदींचे असतील, आणि निवडणूक आयोग अगदी संथपणे काहीच झालेलंच नाही आणि आपला काही विषयच नाही अशा प्रकारे काम करत होता. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या स्वायत्ततेबद्दल, फ्री अँड फेअर असल्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठा एक शंका निर्माण झालेली आहे. अनेकांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. पण मला वाटतं की आज निवडणूक आयोगाची आणि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे की या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास असला पाहिजे. आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास राहिलेला नाही. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने मागणी केलेली आहे, अनेकांनी मागणी केली की पुन्हा आपण पेपर बॅलेटकडे गेलं पाहिजे. आणि ही निवडणूक तर झालेली आहे, पण अजूनही या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं काही पेट्या तपासायची परवानगी आहे, पण त्यामध्ये मला वाटतं त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पेट्या निवडल्या जातील त्यातले सगळे इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा पुसला जाईल, म्हणजे पुरावा सगळा नष्ट केला जाईल आणि नंतर त्याच्यामध्ये मॉक पोल घेऊन मग ते मशीनमध्ये काही खराबी आहे की पाहिलं जाईल. त्यामुळं जर काही लबाडी केली असेल तर ती पकडली जाणार नाही. आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक तर होऊन गेलेली आहे, या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत. आता या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भीते, का घाबरते? सरकार काय लपवायचं आहे का? जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाही आहे. पण आज सरकार ज्याप्रमाणे याला नकार देते, मी फक्त 5च पेट्या मोजू वगैरे करते, त्यामुळे आणखी तो संशय बळावला जातो. अनेक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स वगैरे यामध्ये त्यांची वेगवेगळी मतं आहेत. काही लोकांनी मतंही प्रकट केलेत की EVM कसं मॅनेज करता येतं. तर मला वाटतं की आज माझी जाहीरपणे मागणी आहे की निवडणूक आयोगानं 10, 20, 25 पेट्या EVM आणि सर्व व्हीव्हीपॅटचे मशीन्स हे तपासकरता दिले पाहिजेत आणि आम्ही सगळे मिळून एक आंतरराष्ट्रीय ज्युरी तयार करू. आम्ही भारतातले असेल किंवा काँग्रेस पक्षाचे किंवा कुठल्या पक्ष असेल असं नव्हे, तर आंतरराष्ट्रीय मान्यताप्रत जे भारतीय आहेत, आंतरराष्ट्रीय भारतीय नसले तरी, कारण भारताच्या लोकशाहीमध्ये सगळ्या जगाचा इंटरेस्ट आहे. आज सर्वात मोठी लोकसंख्या असलेला आपला देश आहे आणि या देशातली लोकशाही ही मजबूत झाली पाहिजे असं प्रत्येक देशाच्या नागरिकाला वाटतं, जगातल्या नागरिकांना वाटतं. आणि त्यामुळं भारतातली लोकशाही हे फक्त भारतीयांचा विषय आता राहिलेला नाही, सगळ्या जगाच्या इकडे लक्ष चाललेलं आहे की खरंच इथं पारदर्शकपणे निवडणुका झाल्यात का नाही. त्यामुळं माझ्या 2 मागण्या आहेत की एक तर तुम्ही ही निवडणूक जर खरंच पारदर्शकपणे झाली असं दाखवायचं असलं 100% व्हीव्हीपॅट मोजा. काही वेळ लागेल, थोडा खर्च येईल, काही बिघडत नाही. आणि दुसरं एक 10-20 मशीन, अजूनपर्यंत कधीही विरोधी पक्षाच्या लोकांना मशीन हातात कोणी दिलं गेलं नाही. नुसतं मशीन हातात मिळून चालणार नाही, त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट मिळालं पाहिजे. त्याची जी मेन कम्प्युटर चिप आहे त्यामध्ये जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड जाहीर केला पाहिजे आणि तो सोर्स कोडमध्ये काही वर्म किंवा काही गुप्त कोड लिहिला आहे का की ज्यातून काही बाहेरून सूचना देऊन निवडणुकीचे निकाल बदलता येतील याची खात्री झाल्याशिवाय आणि ती सुद्धा आंतरराष्ट्रीय ज्युरीकडून झाल्याशिवाय, आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांच्याकडून माहिती झाल्याशिवाय मला वाटतं या प्रक्रियेवर विश्वास बसणार नाही. जर इलेक्ट्रॉनिक जर निवडणूक आयोगाला ते करायचं नसेल तर आमची मागणी आहे की मग ते सरळ तुम्ही जुनी बॅलेट पेपरची व्यवस्था ॲक्सेप्ट करा. कारण आज या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये 100% हा जनतेचा विश्वास असला पाहिजे, जो आज नाही आहे. याच्या विरोधात बाबांनी जे आंदोलन केलं त्यांना सर्व महाराष्ट्राची जनता साधुवाद देते, धन्यवाद देते. त्या वयातसुद्धा त्यांनी आज लोकशाही आणि समतेचं वातावरण राज्यात निर्माण व्हावं, लोकशाही पद्धतीनं हा देशाची वाटचाल चालावी याकरता हे प्रचंड मोठं आत्मक्लेश आंदोलन, आत्मक्लेश उपोषण केलेलं आहे. त्यांना माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि तसं बघितलं तर सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो. आणि सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेने
बाबांच्या मागं गंभीरपणे उभं राहून ह्या व्यवस्थेमध्ये त्या लोकांचा विश्वास कसा संपादन होईल, ही व्यवस्था पारदर्शक कशी असेल, याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आम्ही याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून बाबांच्या बरोबर आहोत हेच सांगायला मिळालेलं आहे. धन्यवाद. 30 तारखेला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे काँग्रेसला आणि इतर सगळ्या विरोधी पक्षांना निवडणूक आयोगाने बोलवलंय. तुमच्याकडे काय पुरावे असतील तर या असेल चर्चेसाठी निवडणूक आयोगाने सांगितलं. याबाबत काय शिष्टमंडळ ठरलंय का आणि काय पुरावे टेक्निकल दृष्ट्या तुम्ही जाऊन निवडणूक आयोगाला देणार आहे का? कारण पुरावे नसतील तर तिथं जाऊन फायदा काय ठरणार आहे? पहा, पुरावा मिळणं शक्य नाही आहे. कारण जर मशीनमध्ये जर टॅम्परिंग केलं असेल, मशीनमध्ये जर केलं असेल, तर मशीन हातात मिळालं पाहिजे, त्याचं सर्किट काढलं पाहिजे, त्याचा सोर्स कोड मिळालं पाहिजे आणि तो तज्ज्ञांनी तपासला पाहिजे. ते केलं नाही तर लांबून मशीनकडे बघून आम्ही काय पुरावा देणार आहे? आता आमच्याकडे एम्पेरिकल पुरावा आहे. म्हणजे प्रत्येक मतदारात जे काही झालेलं आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं पाहिलं तर त्यांनी लोकसभेला 10 जागा लढल्या, त्यातल्या 8 निवडून आल्या. आता 85पैकी त्यांच्या फक्त 10 जागा येतात. म्हणजे इतका महाराष्ट्रामध्ये बदल झाला तुम्ही तरी पाहिलं का? त्यामुळे पुरावा मागणं हे सगळं फ्रॉड आहे. माझं मागणं स्पष्ट मागणं आहे. तर पार्टी काय भूमिका घेईल मला माहिती नाही, मी अजून चर्चा नाही केलेली. पार्टी योग्य ती भूमिका घेईल, पण माझी साधी भूमिका आहे. आज व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या छापून तिथं बॉक्समध्ये पडलेले आहेत, तुम्ही सगळ्या मोजा ना. काय थोडा खर्च येईल, काय बिघडलं तुम्हाला? लोकांचा विश्वास तरी बसेल. इलेक्ट्रॉनिक ईव्हीएममध्ये जे आकडा निघाला तोच आकडा आज व्हीव्हीपॅटमध्ये कागदावर छापलेला आहे. हे तुम्हाला न करायला का, कशाची भीती आहे तुम्हाला? काय लपवायचं तुम्हाला? आणि दुसरी माझी मागणी आहे की तुम्ही आंतरराष्ट्रीय ज्युरी आम्ही तयार करतो, तुम्ही निवडा माणसं आणि ते 10 मशीन त्यांना द्या आणि त्यांना सर्किट द्या, त्यांना तपासू द्या. त्यांनी शिक्कामोर्तब करतो की यामध्ये काही फ्रॉड नाही आहे, काही वर्म ज्याला म्हणतात ते सॉफ्टवेअर लँग्वेजमध्ये, की असं काहीतरी छुपं सॉफ्टवेअर नाही आहे की त्यातून बाहेरून एखादा कोड पाठवला की त्यातून सगळे बदल होतील. पण बाबा निवडणूक आयोगाच्या समोर जायला तुम्हाला काहीतरी ठोस पाहिजे. आता म्हणूनच आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली, तो आमचा हक्क आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवलं आहे. आता बोलून काय करणार मला समजत नाही. कारण जोपर्यंत मशीनची तपासणी पूर्वपणे तज्ज्ञांच्याकडून होत नाही आणि त्यामध्ये काही लपवलेलं सॉफ्टवेअर नाही आहे, याचा विश्वास कसा बसणार? ही निवडणूक आयोगाची जबाबदारी की त्याने मला पटवून दिलं पाहिजे. बाबा, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पण माझं दुसरे जे माझं मागणं आहे की तुम्ही सगळ्या PVPच्या चिठ्ठ्या बोजा ना, त्यात काय अडचण आहे? फक्त खर्चाच येईल ना. आता काय निकाल तर लागलेला आहे. उद्या 2-3 दिवसात मुख्यमंत्री कोणतरी तिथं बसतील खुर्चीवर. मग तुम्हाला विश्वास संपादन करण्याला सगळ्या चिठ्ठ्या मोजून निवडणूक आयोगानं आपल्या प्रक्रिया ही पारदर्शक आहे दाखवायला काय अडचण आहे? का दाखवत नाही असं वाटतं? तर तुम्ही त्याचं उत्तर, तुम्हाला साफ उत्तर आहे. त्यांना काहीतरी लपवायचं, काय असेल बाबा? त्यांना काहीतरी लपवायचं आहेच उत्तर आहे. शेवटच्या 2 तासाचं नेमकं गणित काय? ते नाही, ते शेवटच्या 2 तासाचं गणिताचं मला तो विषय समजलेला नाही, किंवा मला जो समजला आहे त्यातून मला वाटतं की तो एवढा महत्त्वाचा विषय नाही आहे असं मला. शेवटच्या 2 तासात मतदानाचा आकडा का वाढला असा शंका तुम्ही उपस्थित केली? नाही, आमच्या पक्षाने केली आहे, पण मला तो विषय मला माहिती नाही की अशी कशामुळे केलेली काय. एक त्याला धरून असं आहे ना, जर 7% जरी मतदान म्हटलं ना, जी आकडेवारी वाढली आहे, उद्धव ठाकरेंनी आणि तुमच्या पक्षाने देखील तो मुद्दा उचललाय की सगळ्या बूथवरती 1000 पेक्षा जास्त मतदार शेवटच्या 2 तासात पोहोचले पाहिजे. हे गणित कसं जुळेल? की ह्या विषय मी चर्चा केलेला नाही आणि त्यामध्ये मी नंतर काही खासगी लोकांशी बोलतो काय विषय तो. आता ह्याच्यात नको. आमच्या पक्षाने काही भूमिका घेतलेली आहे, मला त्याची नाही, काय भूमिका घेतली मला जाणीव नाही. मी जे उपोषण केलंय, मुद्दाम थांबतो मी, तुम्ही त्यांना विचारत आहे, पण मी उपोषण केलंय त्यामध्ये हा मुद्दा मी मुद्दाम सांगितलेला आहे की तुम्ही पत्रकार आहात. मी 52 सालापासून निवडणुका पाहत आलेलो आहे. या वेळेला जो पैशाचा अत्यंत वापर केला गेला एवढा मी कधी पाहिला नाही. खाजगी पाहत असे ऐकत असे मी, पण शासकीय पातळीवर पैशांचा एवढा वापर होणं आणि ऐन वेळेला भाऊबेटीचं नाटक होणं आणि त्याचं कौतुक करणं, काही त्या सगळं चालणं, मला हे अजब वाटतं. त्यापेक्षाही दुसरा अतिशय मुद्दा जो अजूनही पत्रकार सगळे गप्प का सो भेटायला मंडळी याच्यावर बोलायला तयार नाही आहेत. या निवडणुका आणि अमेरिकेच्या कोर्टामध्ये अदानींचा जे पकडवाळून काढलं गेलं
त्यानंतर एकदम सगळं पलटलं, एकदम बदललं. इकडे ते आले, धावत परत आले. काय केलं की कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या विरोधात इथलं मतदान जाऊ नये. उलट इथला सूर बदलायला सुरुवात झाली की देशी भांडवलदारांना संरक्षण देण्याचं काम केले गेले पाहिजे. हा आता आधी ते पत्रकारांच्या मध्ये आलेले आहेत. पवारराव दोन्हीकडे आलेले तिकडे त्याच्यात मी पाहिलं असेल. तर ही गोष्ट माझ्या पिढीला जास्त रागवली. निवडणुकीतला तांत्रिक दोष वगैरे हा माझ्या दृष्टीने त्या प्रश्नाच्या दृष्टीने दुय्यम मी मानतो. म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीत सुद्धा असं होतं की शेवटच्या तासाला जो घेतात का पैशाची वाट बघत बसलेले लोक आहेत ते जर थांबतात. हे काही याला फार मोठं काही हे आहे असं नव्हे. प्रश्न असा आहे परकीय हस्तक्षेप झाला की नाही. एकदम ते आले आणि एकदम बदललं सगळं चित्र. आणि त्याच्यापेक्षा असं की देशाच्या पंतप्रधान परदेशात असताना तो निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर ते तिकडून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानी नाही. आता हे कसं काय घडतं. आणि तेच पंतप्रधान पार्लमेंटमध्ये शब्द ह्याच्यावर बोलू देत नाहीयेत. तुम्ही लोकसभेत होतात आवाज कोणत्या विषयावर ते ठरवणार का. म्हणून तुम्हा पत्रकारांना मी विचारेन, तुम्ही इतके तरुण यांना विचारताय, तुमच्याशी ते बोलायला सुद्धा तयार नाही आहेत आणि याच्याबद्दल वर्षण उठली सगळी केली ते निवडणुकीच्या उद्यात. पण तुम्ही का कापू बसलेला आहात. आपल्याला जो घटनेने हक्क दिलेला आहे की मी या देशाचा नागरिक आहे, मला सगळं कळलं पाहिजे. काय ते कळलं पाहिजे. आता सुद्धा एक गॉसिपिंग यानं तुम्ही विचारताय की ते कसं सिद्ध करतात. ठीक आहे, मी म्हणतो ठीक आहे मुद्दा तू माझ्याशी दोन जरी असतात तरी माझं म्हणणं विरोधी पक्षाची जबाबदारी मी कबूल करतो. पण मी गेलो आहे मतदानाला, माझं वय असेल तर मला दिसत नव्हतं. मला माहिती आहे अंधारामध्ये माझ्या बायकोने मला सांगितलं होतं तुमचा असा हात नका, मोठा असा हात करू नका, बोट पुढं करा. का दुसरी बोटं दुसरीकडे लागली तर वेगळं होण्याचा धोका आहे. तांत्रिक बाब, साधी तांत्रिक बाब आहे की मी तिथं मला ते नंबर 1ला द्यायचं आहे, मला 4ला द्यायचं आहे. पण मला ते करत असताना माझं इकडे तिकडे बोट झालं, इतकं थोडं इकडे तिकडे बोट झालं तरी माझं बिघडतं. हा अतिशय दोष आहे त्यातला, साधा दोष आहे त्यातला. तुम्ही मतदान केलं, तुम्हाला माहिती आहे काय ते. आणि तुमच्याकडच्या म्हाताऱ्या माणसांची काय तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे. त्याचा तुम्ही म्हणता विरोधी पक्षाने तरी केली पाहिजे, अगदी बरोबर आहे माझ्याबद्दल त्या. पण माझं म्हणणं आहे की ते करण्यासाठी तुम्ही नका केलं करू. राजस्थानच्याकडे द्यायचे काम त्यासाठी सरकारने वैतांत नेऊन एखाद्या आयोगाकडे द्यावं आणि त्या आयोगाच्या समोर आम्ही जायला तयार आहोत. ते न करता सरकार सगळी नाटकं करणार, निवडणूक आयोगाला गुंडाळून ठेवणार आणि नंतर आम्हाला सांगणार तुम्ही यान बोला. म्हणजे काय निर्णय लागणार आहे. हे अरुण होणार आहे. तेव्हा त्या मुद्द्याच्या बद्दल माझं म्हणणं नाही. मला मुद्दाम सांगायचं की हे स्वतः पीएमओच्या ऑफिसमध्ये होते. अशा तऱ्हेचा परकीय हस्तक्षेप निवडणुकांच्या यापूर्वी कधी झाला. आणि आता झाला असताना त्याबद्दल इथली पत्रकारिता सुद्धा आता आज सूर लागलेत देशी भांडवलदारांना पाठिंबा द्या. पण देशी भांडवलदाराने स्वतःच्या बाहेरच्या इथल्या लोकशाहीचा गाळा घोटला तरी चालेल. हे अजब आहे सगळं तंत्र. इथली लोकशाही जिवंत ठेवून सगळं करायचं आहे ना. पण असं सरळ नाही आहे की देशी भांडवलदारांना हे करा, ते किती हे करतात, ते त्याचं काय करतात. अरे वा. पण मग देशी भांडवलदारांनी किती शोषण केलं तर चालेल त्याच्या त्यांचं नाव घेऊन. मी ज्या वर्गामध्ये काम करतो आयुष्यभर, तुम्ही भाऊबीजेची गोष्ट बोलता, म्हाताऱ्यांना पेन्शन का देत नाही. यांच्या काही पीएमओच्या मध्ये असताना यांना विचारलं आम्ही त्याचं काय अरुणा राव आम्ही सगळे गेले असताना आम्ही काय सांगत होतो. वर इथून पायी मोर्चे घेऊन गेलो तिकडे गेलो कशासाठी पेन्शन मिळालं पाहिजे प्रत्येकाला आणि कामगार म्हणून मला कार्ड मिळालं पाहिजे. मी देशात शेतमजूर असेल तर मोलकट असेल पण मला माझं उतारवय जाता आलं पाहिजे. उतारवायचे तुम्ही काय किंमत केलीत. 65 वर्षाच्या आतल्या बाईला काही दिलं नाहीत. द्यावं असं मी म्हणत नाही पण आता होतं काय केलं. मतांचा स्वार्थ ठेवून तुम्ही सगळं हे केलं. तुम्ही लोकांना हक्क द्यायसाठी नाही केलं. लोकांचे उपकार केल्याची भावना तुम्ही दाखवतात. ही संतापाची गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार विचारणार 65च्या पुढच्या बाईला काहीही नाही, जिला पेन्शनची गरज आहे
त्या पेन्शनबद्दल शब्द नाही. हे साक्षीदार आहेत. आम्ही दिल्लीमध्ये आवणार आणि आम्ही सगळी मंडळी जेव्हा जात होतो हे विचारला ना, केवढी हारागिरी करायला होतो. इथून पायी मोर्चे घेऊन गेलो ना आम्ही, की या देशातल्या माणसांना मताचा अधिकार आहे, पण पद पुढे. मत आहे पण पद नाही ना. ती पद द्यायची असेल तर आम्हाला कामगार म्हणून, आम्हाला वर्कर म्हणून जे असेल तर आम्हाला सर्टिफिकेट द्या, दाखले द्या, काय द्यायचं ते करा, आणि त्यासाठी काही संरक्षण द्या, आणि आम्हाला म्हातारपणी पेन्शन द्या. पेन्शन कॉन्ट्रीब्युटरी द्यायची कसं द्यायची या वादातच ते गेलं. आणि आता तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने करता, तो हा एक मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे त्याचा माझ्यासारख्या पिढीला अत्याची संताप वाटतो. सरकार असं उपकारकर्त्याची भावनेनं कसं काय वागतंय? जेणे ते सेवक असल्याच्या भावनेने वागायच्या ऐवजी काहीतरी आम्ही उपकार तुमच्यावर करतो त्यांना डळू दाखवणं ही अत्यंत निषेधार्ह बाब असंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला पत्रकारांच्या बद्दल मला सांगायचंय, तुमच्याशी पंतप्रधान बोलत नाहीयेत, पण आपण म्हणजे पार्लमेंटमध्ये येतात ते सांगतील त्याच विषयावर चर्चा होणार, नाही तर ते हजर देखील राहणार नाहीत, परवा करत नाही. त्याने याच्या काय परिस्थिती विचार ना. पंतप्रधान हजर राहत नाहीत. तर मी काय सांगतोय, माझ्यासारख्या माणसाला वाटतं राजा हो रात्र वैर्याची सावध राहा. हा माझ्या अंतःकरणाला पुकार आहे म्हणून मी बसलो उपवासाला. आता तुम्ही मला सांगायला आलात, माझं वय लक्षात घेऊन, पण मी उलट म्हणेन या देशातल्या ज्या राजकीय पक्षांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्याने केवळ आता ह्या सरकारच्या वादविवादात लढ्यात जाऊ नये, यांना घालवण्यासाठी काय करायचं ते बद्दल विचार केला पाहिजे. कारण हे फक्त त्या मतदानाच्या पेढेपुरतं नाहीये. जे तत्वज्ञान घेऊन हा पक्ष राज्यावर आलेला आहे त्या तत्वज्ञानाचं काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय म्हणणं आहे, एक नेता एक पक्ष, आवाज नाही, जरूरच नाही विरोधी पक्षांची. कल्याणकारी राज्यामध्ये सरकारला जेवढं सहाय्य करता तेवढं करा, बाकीचं बोलायचं नाही. आणि आमचे पंतप्रधान जगाच आहे दिंड्यात बसतात. देवानेच त्यांना पाठवले, काय त्याला काय करायचं. अनिवासी पंतप्रधान अनिवासी असू द्यात. मी विशेषात काय हरप नाही द्यायचं काही माझं म्हणणं नाही. तेव्हा मला उलट वाटतं हे तात्पुरते प्रश्न तर हे आहेतच, पण मूलभूत प्रश्न आहे की जो या देशाच्या जडणघडणीचा आराखडा आम्ही स्वातंत्र्य चौथून केला तो अजेंडा नाही. हिंदू मुस्लिम हिंदुत्वाचा प्रश्न काढायचा, आणि हिंदुत्व सुद्धा कसं मुसलमान देशासाठीच काढलं पाहिजे. ते तुमचं काय म्हणतात ना, काय बचेंगे तो काटेंगे त्या सगळं असे अनेक. आता मी ज्या उपस्थित आता अनेक प्रश्न मांडायला, मूलभूत प्रश्न मांडायला लागले. मुद्दा आहे की या देशाच्या घटनेमध्ये आम्ही जो ढाचा ठरवला आणि भविष्याची वाट ठरवली ती वाट त्यांना पोचवायची आहे. हा महत्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे. आणि माझी तुम्हाला बाबा, शेवटी घटनेचा आत्मा ही लोकशाही आहे, आणि लोकशाहीचा आता अक्षरशः मुर्दा पाडलेला आहे. पैशाचा वापर असो किंवा जे काही सरकारी सत्तेचा दुरुपयोग असो, तर लोकशाहीच राहिली नाही तर मग घटनेला काय अर्थ आहे. मग त्याचा आत्माच जर निघून गेला, आणि आता ही लोकशाही ह्याला म्हणायचं का. ज्याप्रमाणे पैशाचा वापर केल्याचा उल्लेख बाबांनी केला, तर मी स्वतः पाहिलेला आहे निवडणुकीमध्ये, किंवा सत्तेचा गैरवापर केला. पैसे अक्षरशः पोलिसांच्या गाड्यातनं इकडून तिकडून पोचवले गेले. सगळ्या सत्तेचा गैरवापर केला गेला. मतं देताना पोलिसांनी उभा राहून मतं करून घेतली की ही मतं दिली पाहिजे. ही काही लोकशाही आहे का. आणि जर लोकशाही संपली तर मग आपण संविधान वाचवण्याकरता आंदोलन करतो, एक संविधानाचा आत्माच संपला, मग फक्त ढाचा राहिलाय. आणि मग निवडणूक आयोगासारखे कायदे बदलून तुम्ही सगळे वन साइडेड निवडणूक आयुक्त नेमणार आणि त्याच्याकडून पाहिजे ते करून घेणार. याला अत्यंत तीव्र निषेध आमचा आहे. पण अशी जन आंदोलन जर उभं राहिलं नाही तर असंच रेटून येतील. आणि दुर्दैवाने पत्रकार बंधू पण आता विश्लेषण करायला लागले की इथं असं झालं, तिथं याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. मूलभूत जर इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये काही जर विश्वास नसेल लोकांचा, तर मला वाटतं की निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की ती निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे. ज्या प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया अंमलात आणून निवडणुका घेतल्या पाहिजेत. अन्यथा आमचं समाधान करा.
ही जबाबदारी निवडणूक आयोगाची, आमची नाही. तुम्ही आम्हाला तिथं बोलणार आणि लांबून दाखवणार की इथं तुम्ही हे बघा यात काही दोष आहे का, पुरावा द्या. कसा पुरावा देणार? ती इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. कागदाचं कसं असतं की तुम्ही 10 वर्ष ते कागदाचे पेढे ठेवू शकता, पुरावा बदलता येत नाही. इथे एक बटन दाबलं की सगळा डेटा इरेज होऊ शकतो, बदलता येऊ शकतो डेटा. त्यामुळे आमचा विश्वास राहिलेला नाही प्रक्रियेवर. आज सर्व तज्ज्ञ महाराष्ट्रातले जे विश्लेषक आहेत, एम्पिरिकल डेटा सांगतो की हे शक्य नाही आहे. फार मोठ्या प्रमाणात मतं इकडची तिकडे गेल्यासारखा एक आभास होतोय. उमेदवारांनी पैसे भरले फेरमतं मोजणीसाठी, पण त्याच्यात सांगितलं असं जातं की कोर्टाचा आदेश लागतो जर व्हीव्हीपॅट तपासायचे असतील. पण अशा सगळ्या परिस्थितीत त्यातही 5% व्हीव्हीपॅट तुम्हाला मोजायला देणार आहे. मग ही सगळी प्रक्रिया लांबत जाणार आणि उमेदवार पैसे भरतायत खरे, पण जेव्हा व्हीव्हीपॅट मोजले जाणार नाही तसं सांगितलं जातं त्यांना फक्त डेमो दाखवला जाणार आयोगाकडून. त्याचे पैसे माझ्या माहितीप्रमाणे व्हीव्हीपॅट मोजणार नाहीत, ते डेटा पुसून टाकणार आहेत, म्हणजे पुरावा नष्ट करणार आहेत. त्यानंतर मॉक पोल घेणार आहेत की 50 मध्ये टाकली की ती बरोबर येत आहेत, मशीनमध्ये काही बिघाड नाही आहे. त्यांनी काय समाधान आमचं होणार नाही. बाबा एक प्रश्न असा होता, व्हीव्हीपॅटच मोजले जावे त्याच्यासाठी पुढे आता ते मी तीच मागणी करतोय की 100%, 5% नाही, 100% मोजायला तुझी काय अडचण आहे? शेवटी आपल्याला प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे ना. एकदा विश्वास निर्माण झाला तर सगळे मान्य करतील. बाबा 100% जर मतं मोजली नाही गेली तर ठोस काहीच या सगळ्यातनं निघणार नाहीये. मग दुसरं ऑप्शन काय आहे? मला वाटत नाही की काही निघेल, कारण आमच्याकडे हातात व्हीव्हीपॅट नाही आहे, सर्किट नाही आहे, सोर्स कोड नाही आहे, चिप्स नाही आहे. त्या चिप इस्रायलमध्ये तयार झाल्या आहेत का जपानमध्ये झाल्या ते मला माहिती नाही. आणि इस्रायलचं आणि मोदींचं काय नातं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आमचा हा प्रक्रियेवर विश्वास नाही आहे. तो तुमची जबाबदारी आहे आम्हाला जनतेला विश्वास निर्माण करून द्या म्हणून. स्पष्ट बहुमत असताना राज्यात अजून सरकार एक आठवड्यापासून तयार आता ते आंतरविरोध त्यांचा आहे. मी त्याची मी आभाराचं मी पत्रकार परिषदेत त्यात बोललो होतो की 2019ला जसं भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना फसवलं तसं ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यांना फसवू द्यायची माझी अपेक्षा आहे, पण ते आता झालेच आहे. पूर्वश्रमीचे नेते तुमचे सहकारी अशोक चव्हाण म्हणाले माझ्या नेतृत्वात 100च्या वरती काँग्रेसच्या जागा गेल्या होत्या. 100च्या वरती कधी गेलं मला माहिती नाही. 100च्या वरती नव्हते गेले. तुमचे नेतृत्व 50 ते 60 आणि आता 10 ते 20. नाही असं नाही, आमच्या नेतृत्वात जागा कमी झाल्या. कारण मी जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा 14ची मोदींची लाट होती, ती मान्य करावी लागेल. नंतर बाळासाहेब थोरात होते, त्यांनाही तेवढ्या मिळाल्या. त्यापेक्षाही कमी आता जागा झाल्या. आणि लोकसभा निवडणुकीनंतर या सगळ्या निकालानंतर आता काँग्रेसमध्ये काय बदल झाले पाहिजेत असं वाटतं? तो नाही, तुमच्या या निमित्तानं हा मी विषय सांगतोय, आजचा नाही तुम्ही आपला. बोललात ते त्याने इथं बोलणार नाही. परंतु या इतकं सरकार मस्तवाल बनलंय त्याला कारण विरोधी पक्षांचं दौर्बल्य. आणि हे दौर्बल्य जर झटकून टाकलं गेलं नाही तर त्यांच्याकडे उलट शिस्तबद्ध संघटना ते घरोघर जात होते, सगळे काय होत होते. तेव्हा चौकशांचं न्यायालयीन चौकशीचं निवडणूक आयोगाचं वगैरे ह्या गोष्टी चालत ते चालतीलच, त्या चालायलाच पाहिजेत. पण त्याचबरोबर जर हे दरवळले विरोधकांचं जर कमी केलं तर ते आणखी करणार. महाराष्ट्राचे आज सैल उपमुख्यमंत्री म्हणतात माझ्या आयुष्यात जर कोणता पराक्रम मी केला असेल तो 2 अखिल भारतीय पक्ष मी फोडून दाखवले. हे ते स्वतः बोललेत. आणि ते कसे राज्य उचलून टाकली कम्प्लीट. त्याचं आणि कुठून पैसे आणले आणि वृत्तपत्र सुद्धा कुठून पैसे आणले होते एवढे सगळे. माणसं नेली कशी सुरतेला, तिकडून गोव्याला कशी नेली, इकडून इकडे कशी आणली, त्यांना संबंध त्यांना सांभाळलं का, त्यांना काय काय दिलं. तर परत मी मुद्द्यावर येतोय, परकीय हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे. इकडे जो अजूनही दुर्लक्ष होतं आणि परकीय आपले भांडवलदारात गोंधळा पाठीशी काढणं हे अतिशय धोकादायक आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. तेव्हा आज याच्यात आता रोज आपण एकमेकाला ऐकवणं करणं बरं नाही. हे आंदोलन जर पुढे न्यायचं असेल तर ते माझ्यासारख्या एकट्या माणसाची जबाबदारी नाही आहे. माझं वय आणि हे सगळं लक्षात घेता. पण एवढंच मी सांगेल की मी स्वस्थ नाही बसणार. मी माझ्याबरोबर जी काही मंडळी आमची ताकद आहे मी स्वस्थ बसणार नाही. खरगे यांच्या नेतृत्वाची बैठक झाली निवडणुकीनंतर. त्यानंतर त्यांनी प्रमुख मुद्दे असं उपस्थित केलं की अंतर्गत वादामुळे आपल्या जागा कमी झालेल्या, त्याबद्दल काय विचार केला? नाही पाय, ही
काल परवा मला वाटतं काँग्रेस वर्किंग कमिटीची प्रदीर्घ बैठक झाली, त्यातून नंतर वक्तव्य दिलं होतं. काय चर्चा झाली मला माहिती नाही, त्यामुळं वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. त्या मी बरं सांग, मला दिल्लीहून फोडतात आंदोलन, पण होतं कसं, अण्णासाहेबांचं भ्रष्टाचाराचं आंदोलन आम्ही सुरू केलं, नंतर बोलू आपण. ते गाजलं. थँक्यू. नमस्कार. पण कुठलेही आंदोलन गुंडाळची ताकद असते, तेव्हा जास्त न बोलता मी उत्तर मी धन्यवाद देतो तुम्हाला आल्याबद्दल. नाही, आमचं कर्तव्यच आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.